हे आत्ता आपण वाजवलेली कोणती धून होती? ही राग बिहाग मधली एक पारंपरिक बंदिश होती. राग बिहाग मधली सितारवर वाजवली जाणारी एक पारंपरिक बंदिश होती. इंटरव्ह्यू असं काही नाही, म्हणजे आपल्याला गप्पाच मारायचे. ॲब्सोल्युटली गप्पा मारत मारत आपल्याला करायचंय. ॲब्सोल्युटली. तुमच्या आयुष्यात संगीत कधी आलं आणि तुमचं जर्नी कधी सुरू झाली आत्तापर्यंत? म्हणजे तसं संगीत बघायला गेलं तर लहानपणापासूनच, म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ झोपताना आम्हाला आई त्या काळी रेडिओ कॅसेट्स वगैरे असायच्या, सो शास्त्रीय संगीत आई कानापाशी लावून ठेवायची आणि त्या तालावर त्या सुरांमध्येच आम्ही झोपायचो. सो तसा संबंध लहानपणापासूनच. पण वयाच्या ॲक्च्युली 18व्या वर्षी पहिल्यांदा मी हे वाद्य हातात घेतलं आणि तेही असं की मी जिथे कोल्हापूरला आमचे सद्गुरू कृष्ण सरस्वती महाराजांचा मठ आहे, तिथे जे भजन चालतं, तर ते त्या भजनाच्या ज्या चाली आहेत त्या रागांमध्ये बांधलेल्या आहेत. तर तिथलं भजन ऐकून 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 मला संगीताची जास्त गोडी लागली आणि मग नंतर असं ठरवलं की ओके, यात आपण काहीतरी केलं पाहिजे. सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम जेव्हा मला असा वयवर्ष 18 असताना विचार आला की एखादं वाद्य शिकलं पाहिजे. आणि मग माझ्या आईची इच्छा होती की सतार शिकावी मी. मग ती मला माझ्या गुरु विदुषी अंजलीताई मनोहर यांच्याकडे घेऊन गेली आणि दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय जर्नी. तिथून हा प्रवास सुरू झाला आहे. येस, ॲब्सोल्युटली. सिताराबद्दल म्हणजे मला फारसं माहीत नाही आहे, नेमकं काय इतिहास आहे सितारचा, कसं काय? मजा अशी आहे की जनरली मी वैयक्तिक ॲज अ पर्सन जास्त इतिहासात जात नाही. कारण का काही लोक म्हणतात की हा इतिहास खरा आहे, काही म्हणतात ते खरं आहे. फक्त जे मला ऐकिवात आहे, मला जे माझ्या गुरूंकडनं कळलं किंवा त्यांना जिथून कळलं की असं वाद्य की सितार हे वाद्य आपण म्हणू शकतो की वीणा, म्हणजे आपल्या भारतात पहिले जी वीणा होती, तर त्या वीणेचं इन्स्पिरेशन घेऊन सितारीचा जन्म झाला. आणि एक सुफी संत होते अमीर खुसरो. असं म्हणलं जातं की अमीर खुसरोंनी ह्या वाद्याची निर्मिती केली आणि आधी त्याला अमीर खुसरो होता सुफी संत, पर्शियन लँग्वेज त्यांची, तर ते सेहतार असं आधी त्याला म्हणायचे. सेह म्हणजे 3 पर्शियनमध्ये आणि तार म्हणजे तंतू म्हणजे स्टील, तर स्ट्रिंग्स ज्याला आपण म्हणतो. तर 3 तार असं त्याचं पहिलं अतिशय जुनं एक नोमेनक्लेचर होतं की त्याला असं म्हणलं जायचं सेहतार. आणि मग कालांतराने बदलत येस तर मग हे जे मॅजेस्टिक सुंदर असं वाद्य दिसतंय, तर इट इज अ रिझल्ट ऑफ एक 300-400 वर्षांचं जी परंपरा आहे त्याचं हे रिझल्ट आहे आता. किती प्रकार असतात सितारमध्ये साधारण? सितारमध्ये आत्ता तरी प्रामुख्याने मानलेले जाणारे 2 महत्त्वाचे प्रकार पण बघतो. एक म्हणजे गंधार पंचम सतार आणि एक खरज पंचम सतार. तर उस्ताद विलायत खान साहेब जे होते इटावा घराण्याचे, तर त्यांनी गंधार पंचम सितारचं इन्व्हेन्शन केलं आणि पंडित रविशंकरांनी खरज पंचम सितार पॉप्युलराइज केली जास्त. तर असे 2 जे दिग्गज सितारमधले मानले जातात, तर ते हे असे 2 स्टाईल्स वाजवायचे. ओके. म्हणजे बाकीचे अजून स्टाईल्स आहेत, बट आय थिंक सो हे 2 प्रामुख्याने. येस, एक्झॅक्टली. हा कुठला प्रकार आहे? हा खरज पंचम प्रकार आहे. ओके. भक्ती करण्यासाठी संगीत हा मार्ग निवडला जातो अगदी मोस्टली, तर मग त्याच्यामध्ये सिताराचं महत्त्व कसं आलं आणि किती आहे? खूप चांगला प्रश्न. फक्त सितार असं नाही म्हणता येणार. भक्तीत स्वर आणि ताल ह्याचं अतिशय जास्त महत्त्व. कारण का शेवटी भक्ती काय असते की तुम्ही भगवंताच्या नामात रंगून जाता, त्या लयीत, त्या तालात, त्या सुरांमध्ये रंगून जाता. जेव्हा आपण वारकरीपंथी भजन जे ऐकतो, तर ते सगळे म्हणजे त्या विठोबा रखुमाई हा जो गजर आहे त्यात रंगून जातात. तर
त्यांचं रंगणं जास्त आपण म्हणू शकतो लयदार असतं आणि सितारमध्ये आपण सुरांमध्ये जास्त रंगतो. सर तुम्ही आता ऐकलं असेल की याचा टोन असा आहे की तुम्ही जर शांत बसून ऐकला तर तुमची ब्रह्मानंदी टाळी सहज लागू शकते. फार मधुर आणि गोड वाद्य आहे कानाला ऐकायला. तर माझा असा स्वतःचा वैयक्तिक अप्रोच आहे की माझ्यासाठी सितार वाजवणं ही प्रार्थना आहे माझ्यासाठी. इट्स अ प्रेयर. आणि जेव्हा पण मी वाजवतो किंवा मी हाच प्रयत्न माझा असतो की वाजवताना डोळे मिटून किंवा डोळे उघडे जरी असतील तरी जे माझ्या सद्गुरूंचं नाम आहे, सद्गुरूंचा चेहरा आहे, तो माझ्यासमोर उभा राहायला पाहिजे. आणि तो सितारमधनं मार्ग सोपा केला जातो कारण का हे वाजवताना मग बाकी कुठले विचार येत नाहीत. तुम्ही फक्त त्या सुरांमध्ये असता. बहुतेक तो एक थोडा सोपा मार्ग आपण म्हणतो की संगीत हा भगवंतापाशी जायचा सोपा मार्ग आहे कारण का तुम्ही सहज त्याच्यात रंगून जाऊ शकता. बरोबर. पूर्वी राजे महाराजांच्या काळांमध्ये पण त्यांच्या दरबारामध्ये वगैरे सितारांचं प्रदर्शन वगैरे व्हायचं. तर अशा काही तुम्ही कथा ऐकलेल्या आहेत की सितार कोणीतरी त्या कोणासमोर हे केलं होतं आणि प्रेझेंटेशन केलं होतं? ॲक्च्युली किंवा असं एखादं मोठं नाव आहे की ज्यांचं इतिहासामध्ये ऐकण्यात आहे? बिलकुल. आता जे इम्नाद खान साहेब होते, तर म्हणजे थोडंसं काय होतं, ही सगळी मंडळी कोर्ट म्युझिशियन्स होते आणि ते राजा महाराजांच्या दरबारात जाऊन परफॉर्म करायचे वगैरे. तर इम्नाद खान साहेब अशी व्यक्ती होती फार जुन्या काळी की जे राजांसमोर वाजवायचे. मग इनायत खान साहेब वाजवायचे. मग नंतर ती थोडी जसं राजेशाही परंपरा गेली तसं मग ते थोडं कॉमन पब्लिकसाठी जास्त ओपन झालं. पूर्वी हे जास्त कोर्ट्स आणि मंदिरांमध्ये जास्त वाजलं जायचं. आत्ता आपण त्याचं स्वरूप असं बघतो की ते बाकीच्या लोकांसमोर पण अवेलेबल आहे ऐकायला आपल्याला. सितारमध्ये काही बदल झालेत सुरुवातीपासून? ॲब्सोल्युटली भरपूर चेंजेस झाले. जसं मी म्हणलं की एक कहाणी जे मी अमीर खुसरोची सांगितली की सेहतार म्हणायचे. तर पहिले 3च तारा होत्या आणि असं म्हणलं जायचं की हे साथीचं वाद्य होतं. मग हळूहळू त्यात बदल घडत हे सोलो इन्स्ट्रुमेंट म्हणून प्रचलित झालं. आणि मग 1950s-60s मध्ये पंडित रविशंकर, उस्ताद विलायत खान साहेब ह्यांनी सितार वेस्टर्न वर्ल्डमध्ये पण भरपूर पॉप्युलराईज केली. पंडित निखिल बॅनर्जी होते, उस्ताद रईस खान साहेब होते. तर ह्या सगळ्यांचं योगदान असं की सोलो इन्स्ट्रुमेंट म्हणून यांनी खूप प्रचलित केलं. एक सिताररत्न उस्ताद रहिमत खान साहेब होते की जे धारवाडला राहायचे. आणि मगाचा तुम्ही जे एक प्रश्न होता तुमचा की कोण अजून असं कोर्ट म्युझिशियन होतं, रहिमत खान साहेब होते की जे मैसूरच्या पॅलेसमध्ये वाजवायचे ते. तर मग रहिमत खान साहेबांनी पण भरपूर हे वाद्य पॉप्युलराईज केलं, प्रचलित केलं. तर अशी ह्या सगळ्या मंडळींनी हे वाद्य सोलो इन्स्ट्रुमेंट म्हणून प्रचलित केलं. आणि मग त्यात बरेच बदल घडत आले. ह्याचा साऊंड आधी जो होता तो थोडा आपण म्हणू शकतो की आत्ता जो ग्रँड आपल्याला ऐकू येतोय तर ते ह्या खालच्या ज्या तर्फाच्या तारा आहेत त्याच्यामुळे ऐकू येत असतो. आणि पूर्वी ह्या तर्फेच्या तारा नव्हत्या, मग नंतर त्या बसवल्या गेल्या आणि असं सगळं त्यात चेंजेस घडत गेले. सितार वाजवणं जशी एक कला आहे तसं सितार बनवणंही एक कलाच असते. ॲब्सोल्युटली. म्हणजे इतकं सूक्ष्म काम आहे ते, इतकं किचकट काम आहे की जे आता आम्ही खास करून मिरजेतनं वाद्य बनवून घेतो. तर मिरजेत तुम्हाला सतार मेकर गल्लीच अशी पूर्ण दिसेल. महाराष्ट्रात तिकडे सतारी बनल्या जातात आणि हे बनवण्यापेक्षा आपण म्हणू की घडवतात ते वाद्य बसून. आणि खूप मायन्यूट त्याचं काम आहे की तिथे आत्ता मिरजेत 7, 8, 9 पिढ्या ती लोक अजूनही 9 पिढ्या झाल्या पण कोणी त्या वेगळ्या कुठल्या व्यवसायात किंवा जॉबमध्ये गेलं नाही. ती लोक अजूनही सतारी बनवतात. तर
आय थिंक सो की सगळे कलाकार आम्ही त्यांच्यामुळे आहोत, कारण का ते वाद्य घडवत आहेत, ते एवढं त्यांचं सॅक्रिफाईस करून. खूप अवघड आहे हे वाद्य बनवणं. तर मग ती लोक त्या काळापासनं त्यांनी पिढ्यानपिढ्या यात फॅमिली स्वतःच्या वाहून घेतल्या. तर आय थिंक सो सगळे मिरजकर जी मंडळी आहे त्यांचं जे डेडिकेशन आहे वाद्य बनवण्याचं, कारण का हे वाद्य असं नाही की मी जाता येता बनवीन आणि त्याच्याबरोबर रोज 3-4 तास 5 तास बसून त्याचं एक 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 जर तुम्ही ह्यात बघितलं तर नक्षीकाम खूप सुंदर केलं आहे. आणि हा जो पडद्यांचा कर्वेचर असतो, आता हा थोडा जरी चेंज झाला तरी ते वाद्य बेसूर होऊ शकतं. त्याच्या ठराविक डिमेन्शन्स आहेत. एखादा इंच जरी इकडे तिकडे फरक झाला तरी लगेच वाद्याचं सगळं बिघडू शकतो. सो तुम्हाला माइंड इतकं स्टेबल ठेवावं लागतं की तो 1 इंचाचाही फरक त्यात येऊन चालत नाही. त्यामुळे परफेक्शनिस्टच लागतो हे वाद्य घडवायला. सो आय थिंक वाजवणं जेवढं मी तर म्हणेन की वाजवणं आहेच अवघड, पण घडवणं पण तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढंच अवघड काम आहे. बरोबर. म्हणजे ते तसं घडलं तर पुढे ते कलाकाराला. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. शास्त्रीय संगीतात जे गुरु असतात, म्हणजे जसा सितार घडवण्याची जी कला आहे की ते पिढ्यानपिढ्या जसं घडवत चाललं, तसं याच्यामध्ये पण आता एक शिष्य म्हणजे एक गुरु शिष्याला शिकवतात, ते पुढं चालतं. तर किती महत्त्वाचं असतं की एक शिष्य म्हणजे एक जबाबदारी काय असते शिष्याची, आणि गुरूंनी जे सांगितले संबंध कसा असतो म्हणजे शिष्याचा आणि गुरूंचा? पूर्वीच्या काळी आपल्या इथे गुरु शिष्य परंपरा जी नामांकित आहे ती पहिल्यापासनं आपल्या भारताच्या मातीत, आणि ती फक्त संगीतात नाही, ती सगळीकडेच होती. तसंच संगीतात पण आपण म्हणतो की ही शास्त्रीय संगीत ही गुरुमुखी विद्या आहे, गुरुच्या मुखातनं आलेली विद्या आहे. तर खूप शिष्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं की त्यांनी पूर्णपणे समर्पण भाव ठेवून गुरुकडे शिकायला जावं. आणि गुरुची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की एखादा शिष्य, एखादा विद्यार्थी माझ्याकडे तेवढ्या विश्वासाने आला आहे, तर माझ्याकडे जेवढी विद्या आहे, एका गुरुकडे जेवढी विद्या आहे, त्यांनी ती पूर्णपणे त्याला दिली पाहिजे. हातचं राखून ज्याला म्हणतो आपण, तसं नाही शिकवलं पाहिजे. ही गुरुची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पूर्णपणे ती विद्या त्या शिष्याला दिली गेली पाहिजे त्या गुरुने. आणि गुरुचं महत्त्वाचं काम असं असतं की तो प्रत्येक विद्यार्थ्याला सेम शिकवत नाही, कारण का प्रत्येकाची ग्रास्पिंग कपॅसिटी वेगळी असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. ज्याचा जसा स्वभाव आहे तसं या विद्येचं थोडंसं स्वरूप बदलून ती विद्या पुढे दिली जाते. त्यामुळे मला असं वाटतं की गुरु शिष्य परंपरा खूप ह्या वाद्यात इन जनरल शास्त्रीय संगीतात खूप महत्त्वाची, पहिल्यापासूनच त्याला एक वेगळं महत्त्व दिलं जातं आणि आजही आहे. आज मे बी त्याचं स्वरूप बदललं असेल की पहिले असं असायचं की गुरुकुल असायचं, मग शिष्य जाऊन गुरूंच्याकडे राहायचे, तिथेच राहायचे, सगळं तिथेच असायचं. आता थोडंसं स्वरूप त्याचं बदललं आहे, कारण का जसं काळ बदलतो, जसं जग बदलतं, तसं प्रत्येक फॉर्म प्रत्येक गोष्टीचा चेंज होत असतो. पण आजही तेवढंच, म्हणजे एवढंच आहे की यूट्यूबवर बघून मी सितार किंवा इन जनरल शास्त्रीय संगीत नाही शिकू शकत. मला त्याची आयडिया यायला, बेसिक एखादा राग कसा अनफोल्ड होतो, त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे, हे गुरुसमोर बसूनच शिकलं गेलं पाहिजे. एक पॉईंट असतो जोपर्यंत गुरु तुम्हाला शिकवतो, मग गुरुच सांगतो की आता तुम्ही पुढे जा, आता तुला माझी गरज नाही. तेव्हा तुम्ही मग 10 लोकांच्याकडे बसून त्यांचे परफॉर्मन्सेस ऐकून मग ते ग्रास्प करून तुम्ही आपापली ती विद्या डेव्हलप करायची असते. पण जोपर्यंत गुरु सांगत नाही की तू तयार आहेस, तोपर्यंत गुरुच्या समोर बसून शिकणं हे ॲडवायझेबल आहे. त्याच्यासाठी काही परीक्षा असं काही आहे, होतं आधी का आता आहे असं काही? म्हणजे की गुरु परीक्षा घेतो असं का? गुरु परीक्षा घेतात का म्हणजे, किंवा पूर्वीच्या काळी खूप घ्यायचे. पूर्वीच्या काळी असं होतं की
6-6 महिने 1-1 वर्ष शिकवायचेच नाहीत. कारण का गुरु टेस्ट करायचे, कारण का कुठलीही विद्या असो, मी नाव वी आर टॉकिंग अबाउट क्लासिकल, तर मी फक्त सितार आणि शास्त्रीय संगीताचं म्हणतो की भयंकर प्रचंड पेशन्स लागतो ह्याला. तर तो पेशन्स त्या विद्यार्थ्यात तेवढा आहे की नाही, त्याला खरंच तेवढ्या कळकळीने ती विद्या शिकायची आहे की नाही, ह्याच्यासाठी मग गुरु पूर्वीच्या काळी 6-6 महिने 8 महिने वर्षभर विद्यार्थ्याला काही शिकवायचे, नुसतं येऊन बसायचं, घरातलं कामं कर, हे कर ते कर. ते त्याला परखायचंय की हा किती ह्याला कळकळ आहे हे शिकायची, किंवा त्याचा पेशन्स किती त्यात टिकून राहतोय. त्याला असं नाही नव्हते की एका वर्षानंतर आता वाटतंय की मला ना आता वेगळं काहीतरी करायचंय. सो पूर्वीच्या काळी गुरु तसे करायचे. आत्ता हल्ली ॲज अ सेड काळ बदललाय, सो तशा परीक्षा जनरली कोणी घेत नाही. पण पूर्वीच्या काळी नक्की गुरु, आणि इट वॉज ऑल्सो गुड थिंग आय थिंक सो, की त्यामुळे खरंच कळायचं की ह्या विद्यार्थ्याला शिकायचं आहे की नाही, त्याचा पॅशन किती आहे, किती तो सातत्याने त्या गोष्टीला टिकून राहतोय. कारण का ह्या सगळ्या गोष्टीला तुमचं सातत्य खूप गरजेचं आहे. रोज तुमचं रियाज, रोज प्रॅक्टिस झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी डोक्यात धरून आय थिंक सो की पूर्वी जे टेस्ट व्हायची ती खरोखर म्हणजे गरजेची होती. आत्ताचा काळ वेळ वेगळा आहे. आत्ता 6-8 महिने एखाद्या विद्यार्थ्याला काहीच शिकवलं नाही तर मे बी तो येणार नाही. सो मे बी एवढी कठीण परीक्षा आत्ता कुठला गुरु घेत नसेल, पण मग नक्कीच एवढं बघितलं जातं की बाबा ह्या व्यक्तीला पेशन्स का शिकायचंय, तर का शिकायचंय, त्याच्या मागचा त्याचा विचार काय आहे, का आहे. सो मी स्वतः जेव्हा एखादा विद्यार्थी येतो, मी तर काही गुरु नाही, आय जस्ट से की आय एम जस्ट लर्निंग. मी पण स्वतः एक विद्यार्थी आहे. माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे ते फक्त मी स्टुडंट्स बरोबर शेअर करतो. आणि एखादा स्टुडंट आला तर माझा पहिला प्रश्न हाच असतो की एवढी सगळी वाद्यात मग तुला सितार का शिकायचे, सितार का शिकायचे तुला, तुझं रिझन काय त्याच्या मागचं. आणि मग थोडंसं त्याचा रिझन डोक्यात ठेवूनही त्या अंगाने शिकवलं तरच तो आजच्या काळात त्या वाद्यात टिकून राहणार आहे. बरोबर. आणि जास्त काळ टिकून राहिल्यानंतर मग त्याचा इनडेप्थ जायची त्याची पण एक आवड निर्माण होईल. त्याचा पण थोडंसं जेवढा काळ तुम्ही त्याच्याबरोबर स्पेंड करता तेवढं त्याच्या इनडेप्थ जायची अटॅचमेंट तयार होते. इच्छा पण होते की अरे आपण आता हे पण त्यात शिकू, हेही आपल्याला आलं पाहिजे. तर मग तसा आत्ताच्या जगात म्हणलं गेलं तर आपल्या सगळ्यांच्यात इन्क्लुडिंग मी पेशन्स खूप कमी आहे. बरोबर. सो सध्या तो पेशन्स स्टुडंटमध्ये डेव्हलप करणं ही एका टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्याला इथपर्यंत त्याची टेस्ट घ्या की त्याचा पेशन्स ब्रेक होणार नाही. तो मग मे बी 4 दिवसाचा असू शकतो किंवा काही प्रत्येकाचा बदलत असतो. बरोबर. काही लोक 4 दिवसात बोर होऊ शकतात, काही लोक 4 महिन्यात बोर होऊ शकतात. सो अ टीचर हॅज टू जज इन दॅट सेन्स. याच्यामध्ये मग एखादी व्यक्ती उस्ताद झाली किंवा मग श्रेष्ठ झाली हे आपण कसं ठरवू शकतो किंवा कधी? वा, ह्या प्रश्नाचं उत्तर असं स्पेसिफिक असं, आता एज्युकेशनमध्ये जसं आपण म्हणतो की PhD झाला म्हणजे डिग्री मिळाली, PhD हा डॉक्टरेट झाला बाबा. फॉर मी तो व्यक्ती पंडित किंवा उस्ताद आहे जो प्रत्येक व्यक्तीचे जे एक परफॉर्मर असतो, जो प्रत्येक व्यक्तीचे चांगले दिवस असतात आणि वाईट असतात. काही दिवशी स्टेजवर तो झळकेल, काही दिवशी नाही झळकणार. पण जेव्हा तो नाही झळकत आहे तेव्हाही जेव्हा तो असे सूर लावतोय, असे ताल लावतोय की जे लोकांच्या मनाला भिडून जात आहे, काहीतरी आम्हाला आत जाणवत आहे की हृदयात काहीतरी मला इमोशन्स फील होत आहेत, ते ग्रास्प होत आहेत. आय थिंक सो तो व्यक्ती श्रेष्ठ आहे. काय मनाची तयारी असावी लागते किंवा कोण शिकू शकतो सितार? सितार कोण शिकू शकतो?
का फक्त ज्याला आवड आहे त्यांनी कुठेतरी पाहिले अशी व्यक्ती शिकू शकते का? शिकू शकते का शिकू शकते क्युरिओसिटी आहे. यात दोन्ही फरक आहे. हा, म्हणजे शिकू शकतो, शिकवू शकतो नाही ते तर ऑब्विसली खूप मोठं काम आहे. बरोबर, शिकू शकतो. शिकू शकतो. हे वाद्य टू बी ऑनेस्ट कोणीही शिकू शकतं. तुम्हाला जर राईट टीचर मिळाला, टीचरची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते एखाद्या गुरुची, की त्या विद्यार्थ्याला त्या सब्जेक्टची गोडी लावणं. सो ती कशी लावायची ते टीचरच्या हातात आहे. त्यामुळे शिकू कोणीही शकतं. फक्त आय थिंक सो इट कम्स डाऊन टू द टीचर की तो कसं शिकवतोय. एखादा खूपच चंचल विद्यार्थी आहे तर त्याची चंचलता मी कशी शांत करू शकतो. कारण का हे वाद्य शिकायला तुम्ही आतनं सगळ्यात पहिले थोडे शांत लागता. मग तुम्हाला एक डोक्यात ठेवावं लागतं की ह्यातनं लगेच रिझल्ट्स येणार नाही आहेत. तुम्ही जेव्हा सातत्याने प्रॅक्टिस करत जाल, सो दिस इज अ जर्नी. तुम्ही त्या रस्त्यावर चालत राहायचं आणि डोंट वरी की मला कधी येईल, मला केव्हा येईल. रियाज करत 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 एक दिवशी तुम्हाला जाणवतं की अरे अच्छा ठीक आहे, आपल्या डोक्यात आधी असं होतं की मला असं वाजवता यायला पाहिजे, ते आता येतं आहे. पण मग त्याच्याही तुम्ही पुढे गेलेलं असतं की आता मला असं वाजवता आलं पाहिजे, आता मला हे स्किलसेट डेव्हलप करायचं आहे. तर इट इज अ जर्नी. तर जो माणूस त्या जर्नीसाठी रेडी आहे तो चांगलं हे वाद्य शिकू शकतो. तुम्ही जर रिझल्ट ओरिएंटेड की मला 6 महिन्यात हे वाद्य आलं पाहिजे असं जर डोक्यात ठेवलं तर थोडं मुश्किल आहे हे शिकणं. कारण का ह्याला जे डेडिकेशन लागतं ते 6 महिन्याच्या ह्याच्यात तुम्ही बिल्ड नाही करू शकत. त्याला तेवढा काळ आणि वेळ द्यावाच लागतो. आता जसं की तुम्ही सांगितलं की 400-500 वर्षांचा सितारचा हा प्रवास आहे, तर आज 2026 चालू आहे. तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत सितारचं महत्त्व किती कमी झालं आहे किंवा आता काय महत्त्व आहे आज 2026मध्ये? काही लोक म्हणतात की सितार आणि इन जनरल शास्त्रीय संगीत हे थोडं कमी होत चाललंय, बट माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. पूर्वीच्या काळी म्हणजे 150-200 वर्षांपूर्वी जेव्हा हे वाजलं जायचं तेव्हा राजा महाराजांच्या कोर्ट्समध्ये वाजलं जायचं किंवा जलसे व्हायचे तशा ह्याच्यात वाजलं जायचं. तेव्हा त्याचं महत्त्व हे राजा महाराजांना माहिती होतं. पण एखादा तुमच्या आमच्यासारखा कॉमनर जो माणूस, सामान्य माणूस, त्याला मे बी त्याच्यातलं तेवढं कळत नसेल, तेवढं त्याची माहिती नसेल किंवा ते कसं ऐकायचं आहे हे माहीत नसेल. मधल्या काळात जे झालं म्हणजे 1930 ते 1970-80 तेव्हा मी आत्ता जी नावं घेतली, पंडित रविशंकर, उस्ताद बेलात खान साहब, रईस खान साहब, भरपूर अशी नावं आहेत, पंडित निखिल बॅनर्जी आहेत. तर ह्या लोकांनी हे वाद्य कॉमन माणसापर्यंत पोचवलं आणि खूप मोठं कार्य त्यांनी हे केलं की हे एका सामान्य माणसापर्यंत घेऊन गेले. त्यांना एक तमीज लावली की हे कसं ऐकायचं आहे, काय करायचं आहे. त्यांचे बरेच व्हिडिओज आहेत ज्यात ते हेही एक्सप्लेन करतात की ह्या वाद्याबद्दलची माहिती किंवा हे कसं ऐकायचं आहे, हा कुठला राग आहे, हा ताल कुठला आहे, असं एक्सप्लेन करत ऑडियन्सेसला शिकवतात आणि ऐकवतात. तर मला तर डेफिनेटली असं वाटतं की पूर्वीच्या बॉलिवूड म्युझिकमध्ये रफी साहेबांची गाणी असतील, लता दीदींची असतील, तर त्यात भरपूर सितार वापरली जायची. त्यामुळे तेव्हा काळच्या लोकांना माहिती होतं की हे वाद्य सितार आहे. पण मधला जो काळ आला म्हणजे 1990-95 ते 2010-15 ही जी 20-30 वर्ष जी होती, तर ह्या 30 इयर्समध्ये आय थिंक सो थोडं त्याचं इम्पॉर्टन्स कमी झालं. कारण का पॉप्युलर कल्चरमध्ये गिटार आणि वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट जास्त आले 90s to 2010-15 पर्यंत. पण आत्ता मला असं डेफिनेटली वाटतं, आय टेल यू, जेवढे माझ्याकडे आत्ता विद्यार्थी आहेत त्याच्यातले 80% विद्यार्थी यांचा एज ग्रुप आहे
17 ते 35. सो यूथ ह्यात भरपूर यायला लागलंय परत. आणि आता सगळ्यांना माहितीच आहे, ऋषभ रिखराम शर्मा तो आहे, तो रील्स मार्फत किंवा इंस्टाग्राम मार्फत सोशल मीडियाचा वापर करून नवीन पिढी, जेनझीज आणि जेन अल्फा ह्या लोकांपर्यंत सो माझ्याकडे एक 4 वर्षाचा विद्यार्थी आहे, तर तो ऋषभचं ऐकून म्हणलं की मला सतार शिकायचे. सो आय एम व्हेरी होपफुल की आत्ता उलट सितारचं, म्हणजे मी 10 वर्ष आधी जर कोणाला सांगितलं असतं की मी सतार वाजवतो 10-15 वर्ष आधी, तर आय डोंट नो की रिॲक्शन काय असते. पण आज जेव्हा मी सांगतो बाहेर की मी सतार वाजवतो, सतार वादक आहे आणि मी थोडंफार शिकवतो पण सतार थोडंफार वाजवतो, तर एक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो ॲब्सोल्युटली चेंज आहे. म्हणजे आता पीपल आर इम्प्रेस्ड की अरे क्या बात है, ये सितार प्लेयर है. 15 साल पहले शायद वो चीज़ गिटार को मिलती थी जो अभी. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह चेंज. आणि मला वाटतं की इथून पुढे ह्या वाद्याचं जे फ्युचर आहे, आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक की लोक परत ह्या वाद्याकडे वळत आहेत. जर तुम्ही बघितलं की आजही सितारची कुठे कॉन्सर्ट असेल तर यंग ऑडियन्स भरपूर त्याला जातं, शास्त्रीय संगीताच्या याला यंग ऑडियन्स भरपूर जातं. सो याचा इम्पॉर्टन्स आत्ता परत वाढायला लागलाय गेले 5-6-7 वर्ष. सोशल मीडियामुळे परत त्याला एक नवीन ओळख. ॲब्सोल्युटली. ओके. तर आता जसं की आपण बघतो की जे कोणी म्युझिक कंपोजर आहेत की ते नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असतात. रिमिक्स पण बरेच जण आजकाल करतात की वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन. तसं सितारला घेऊन असे नवीन एक्सपेरिमेंट होत आहेत का, किंवा कुठलं असं? डेफिनेटली. म्हणजे आता जे एक खूप चांगले सतारवादक ज्यांचा हात अतिशय उत्तम आहे, आपण त्यांनी बऱ्याच बॉलिवूड ह्याला पण म्युझिक दिलं आहे, निलाद्री कुमार. तर त्यांनी ह्या वाद्याचं थोडं इलेक्ट्रिफाईड व्हर्जन केलं, त्याला झिटार असं नाव दिलं. आणि सो इलेक्ट्रिक गिटार आणि सितारच्या मधलं ते वाद्य, त्याचं फ्युज्ड वाद्य आहे, फ्युजन झालेलं. तर मग असे एक्सपेरिमेंट्स डेफिनेटली सितार बरोबर केले. आणि त्याचं फ्युजन ट्रॅक्स तर मी असे काही निलाद्री कुमारांनी जे केले आहेत ते अतिशय मला पर्सनली आवडतं ते ऐकायला. सम पीपल माइट डिसअग्री, बट आय पर्सनली एन्जॉय लिस्निंग टू इट. आणि बरेच कंपोजर्स आत्ता आहेत जे बॉलिवूडमध्ये पण आहेत, जे सितार इन अ ट्रेडिशनल वे पण वापरायला लागलेत. सो जसं आज इबादत गाणं आहे, त्यात अतिशय सुंदर सतार वापरली आहे. मग संजय लीला भन्सालीनी बराच चांगला सतारीचा उपयोग केला आहे. सो AR रहमान करतात. सो ही लोक वेस्टर्न वाद्यांबरोबर सितारचा पण इम्पॉर्टन्स त्या म्युझिक पीसमध्ये कुठेतरी दाखवतात. दॅट इज व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड. तुम्ही आता सांगितलं की 4 वर्षाचा एक मुलगा तुमच्याकडे आहे तो शिकायला. म्हणजे सितार शिकण्यासाठी अशी वयाची कुठली अट नाही, किंवा मग कसं कोणतं वय योग्य असं काही सांगता येईल? सगळ्यात योग्य वय कुठलंही वाद्य काहीही शिकायला, शास्त्रीय संगीत इज 5. कारण का तेव्हा सगळंच तुम्ही संगीत, म्युझिक इज अ लँग्वेज. जसं आपण त्या एजमध्ये लँग्वेज पटापट उचलतो, तसंच ही पण जी स्वरभाषा आहे ती त्या एजमध्ये खूप चांगली आपल्याला ग्रास्प करते ते. कन्झ्युमिंग पॉवर. एक्झॅक्टली. बट जसं पुढे जातो तसं आपल्याला थोडं जास्त त्याच्याकडे, मग एखादा जो 5 वयाचा विद्यार्थी उचलेल, मे बी मला ते उचलायला थोडा वेळ लागेल, शिकू नाही शकणार असं नाहीये. बट बेस्ट एज इज 5. बट अकॉर्डिंग टू मी, जसं मी म्हटलं की एक विद्यार्थी ज्याचं वय 4 आहे, एक अशाही विद्यार्थी आहे ज्यांचं वय 73 आहे. सो त्यांनी 70 वयात सतार शिकायला सुरू केलं. आज त्यांचं 3 वर्ष शिकतायत आणि त्या आता छोटे 5-10 मिनिटाचं कुठेतरी वाजवायला पण लागले आहेत, परफॉर्मन्स एक 50-60 लोकांना. सो इट कम्स डाऊन टू की तुमची विल पॉवर किती आहे हे शिकायची, तुमचा रोजचा प्रॅक्टिस, रियाज तुम्ही किती सिन्सिअरली करताय, आणि ह्या वाद्याला तुम्ही वेळ किती देता. इट कम्स टू दॅट. कन्सिस्टन्सी महत्वाची.
राग आणि सितार यांचा संबंध कसा येतो? राग बेसिकली शास्त्रीय संगीतात आपण गायले वाजवले जातात आणि हे वाद्य जे आहे ते ॲज आय सेड की असं म्हटलं जातं की वीणेतनं पुढे त्याचं डेव्हलपमेंट होऊन हे आलं आहे. सो रुद्रवीणा किंवा जी कर्नाटिक वीणा वाजते त्यावर जसं रागसंगीत वाजलं जायचं तेच फॉर्म ऑफ संगीत आज सितारवर आपण वाजवतो. पण ॲज आय सेड की 60s 70s 80sमध्ये रईस खान साहेब होते किंवा उस्ताद हलीम जाफर खान साहेब होते, तर ह्या लोकांनी फिल्म्समध्ये पण भरपूर वाजवलं. तर मग तेव्हा हे वाद्य थोडंसं फिल्म म्युझिककडे पण अट्रॅक्ट झालं. पण प्रामुख्याने ह्यावर रागसंगीतच वाजलं जातं. ओके. असं म्हणतात प्रत्येक रागाची एक वेळ असते. बरोबर. ते म्हणजे कसं ठरवलं किंवा काय काय कसं महत्व आहे त्याचं? राग समय, आता काही लोक ह्यात मानतात, काही नाही मानत. सो आय लाईक टू बिलीव्ह इन इट. मला जे जाणवलं आहे की ही जी विद्या ज्या लोकांनी बनवली थाउजंड्स ऑफ इयर्स अगो, हजारो वर्षांआधी, कोणालाच माहीत नाही की याचं क्रिएशन कोणी केलंय, काय केलंय. तर त्या लोकांना इन जनरल मानसिक जी आपली स्थिती असते ती आणि शारीरिकदृष्ट्या कुठले साऊंड कधी ऐकावे. आता समजा तुम्ही सकाळी पहाटे उठला 6-6:30 आणि तेव्हा मी एकदम लाऊड म्युझिकला वाजवायला सुरू केलं. आजकाल जिममध्ये जाऊन आपण ते करतो, पण ते चुकीचं आहे. कारण का तुमच्या इन जनरल मेंटल जे स्टेट असते, मेंटल स्टेट जी असते त्याला ते सुटेबल नाही आहे. सो इन नॅचरल अवस्थेत जेव्हा आपण असतो तेव्हा विचार करा की जेव्हा सकाळी उठतो आपल्याला काहीतरी शांत सूदिंग, पण त्याबरोबरच एक ध्यानस्थ होणारं किंवा एक वेगळी ऊर्जा आपल्यात निर्माण करणारं असं काहीतरी आपल्याला ऐकावंसं वाटतं. जसा दिवस चढत जातो, दुपार होते, तेव्हा आपली एक मनाची स्थिती वेगळी असते. जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा मनाची स्थिती वेगळी असते. तर पूर्वीच्या लोकांनी ह्या मनाच्या ज्या अवस्था आहेत त्या लक्षात घेऊन तसे तसे राग त्या त्या वेळेत आणि त्या त्या काळात बांधले आणि मग त्याचा डेफिनेटली पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या मनावर होत असतो. तर रात्री 10-11 समजा वाजले असते तर तेव्हा मी खूप लाऊड वाजवून चालणार नाही, कारण का तेव्हा आपल्याला आपण झोपायच्या एक स्टेट ऑफ माइंड आपली त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असते. सो तेव्हा जर मी काहीतरी एक्साइटिंग वाजवलं तर माझी झोप मोडणार. बट संध्याकाळी जेव्हा तुम्ही बाहेर न येता काम करून येतं तेव्हा जरा दमलेले असतो, थकवा असतो, तर तो घालवण्यासाठी समजा मी एखादा असं काहीतरी उडत्या चालीचं किंवा काहीतरी असे स्वर जे वाजून की ज्यांनी मला एनर्जी जास्त मिळेल, तर ते त्या वेळेत शोभणारे असे स्वर असतात, अशा लई असतात, असे पॅटर्न असतात. तर ह्या सगळ्याचा विचार त्या लोकांनी तेव्हा करून ठेवला. अभ्यास करून खूप 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 मोठा अभ्यास आहे, खूप मोठा अभ्यास आहे. मग मोठा आवाजातलं आपण गाणं कधी वाजवलं पाहिजे, तसं आहे का? मोठ्या आवाजापेक्षा लेट से की किंवा तसं वातावरण एन्व्हायरमेंट असेल आजूबाजूला, मिरवणूक आहे काय असं काही? जनरली ॲज आय सेड की जेव्हा तुम्ही संध्याकाळी एक जी 7-7:30-8ची वेळ असते, दॅट इज अ गुड टाईम की ज्यात थोडंसं तुम्हाला एनर्जी, आणि हे मी आजच्या रुटीननुसार सांगतो, कारण का ज्या लोकांनी याची निर्मिती करून ठेवली तेव्हाचं रुटीनच वेगळं होतं. बरोबर. तेव्हा सगळ्याच गोष्टी होत्या, तेव्हा प्रहर होते, तेव्हा घड्याळ नव्हतं. बरोबर. तर तेव्हा प्रहरांप्रमाणे हे सगळे राग बांधले गेले. आत्ता जनरली एखादा असा राग आहे जो जरा उडत्या चालीचा आहे आणि ज्यात उडत्या चालीची गाणी पण बसवली जातात, तिलक कामोद आहे, तर हे संध्याकाळी ठेवलेत राग. मोर दॅन लाऊडनेस आय से की तो थोडासा चंचल राग असतो. तर मग मी सकाळीच तुमच्या डोक्यात चंचलता टाकली तर दॅट्स नॉट गुड. बरोबर.
तर तो संध्याकाळच्या वेळेत जास्त सूट होतो. आत्ताचे आपले जे 7, 7:30, 8 ही जी टायमिंग आहे, दॅट इज अ गुड टाइम फॉर दीज काइंड ऑफ राग्स. तर मल्हार रागाचं काय महत्व आहे किंवा इतर कुठले राग? मल्हार, हां मल्हार. आपण म्हणतो मल्हार हा जनरली पाऊस मॉन्सून्समध्ये किंवा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वाजवला जाणारा राग आहे. तर त्याचे स्वरसंगती असे आहेत की जर तुम्ही डोळे मिटून ऐकलं तर ते तुम्हाला पावसाचा आभास तुमच्यासमोर आणतात. एक व्हॉट वी कॉल दे गिव्ह यू अन इल्युजन ऑफ रेन्स. तर हा जो आभास क्रिएट होतो हा त्या स्वरांच्या माध्यमातून होत असतो. तर हाही विचार डोक्यात ठेवून जसं मल्हार आहे तसाच अजून एक सीझनचा राग आहे बहार. बहार जो सीझन असतो त्याचा बहार, बसंत बहार राग आहे. असे काही राग असे पण आहेत की जे त्या त्या ठराविक सीझन्समध्ये वाजवले जातात. तर माझं असं इंटरप्रिटेशन आहे की तो राग ऐकून जर तुम्ही शांतपणे बसून डोळे मिटून तो राग ऐकला तर ॲक्च्युली तुमच्या समोर ते जे त्या सीझनचं जे वातावरण असतं ते क्रिएट होतं. आणि ते क्रिएट व्हायला सोपं जातं जेव्हा ॲक्च्युली तो सीझन चालू असतो. जर मी ते आत्ता मल्हार वाजवलं तर मे बी तो इफेक्ट येणार नाही जो ॲक्च्युअल पाऊस बाहेर चालू असताना मी वाजवीन. तर आपल्या इथे बरेच पूर्वीपासून त्या लोकांनी हे पण विचार करून ठेवलेत की कुठले स्वरसंगती काय काय कुठल्या सीझनला सूट होतात, कुठल्याला नाही होत. तर तसाच आय थिंक सो त्यांनी मल्हार क्रिएट केला असावा त्या काळी. शास्त्रीय संगीतामध्ये जेवढ्या गोष्टी केल्या पूर्ण अभ्यास पूर्वच केला. पूर्ण दॅट्स अ रिझन दे कॉल इट शास्त्र. शास्त्रीय त्याच्या मागे शास्त्र आहे. बरोबर. आता सितार किंवा शास्त्रीय संगीत याचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, किती गरजेचं आहे ते? मला असं वाटतं की इन जनरल सितार हे खूप खूप सूदिंग, कामिंग आणि अतिशय कर्णमधुर वाद्य आहे. सो आता बरेच विद्यार्थी जे येतात ते मला हा अनुभव सांगतात की आम्ही ऑफिसमधनं दमून आलेले असतो आणि जेव्हा इथे येऊन सतार ऐकतो तर तेव्हा ते म्हणतात की एक वेगळीच एनर्जी परत आमच्यात येते की अच्छा ओके, जे पूर्णपणे ढेपाळलेला असतो माणूस तो परत एक नवीन ऊर्जा त्यात येते की आपण अजून काहीतरी केलं पाहिजे. तर हे डेफिनेटली तुमचा मूडच्या स्टॅबिलिटीसाठी, मूड अपलिफ्टिंग ह्या गोष्टी डेफिनेटली ह्या वाद्यात नव्हतात. आय वोंट से की हे वाद्य तुमचे मानसिक आजार क्युअर करेल, बरे करेल, पण वी कॅन डेफिनेटली से की एखाद्या व्यक्तीला काही मानसिक आजार आहे तर ती व्यक्ती जी ट्रीटमेंट घेत असेल त्या ट्रीटमेंट आपण ज्याला कॅटलिस्ट म्हणतो की दिस विल ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट इन दॅट ट्रीटमेंट. की ते लेट्स से एखादा माणूस डिप्रेशनसाठी कोणाकडे तरी काहीतरी थेरपी घेतोय तर थेरपिस्ट त्याला सजेस्ट करतो की तू जेव्हा तुझा असं खूप जास्त नैराश्य येईल तेव्हा म्युझिक ऐक. तर अशाच्या जेव्हा सितार ऐकेल तो मे बी ऑफकोर्स प्रत्येकाला वर त्याचा इफेक्ट वेगवेगळा होणार आहे, पण मोस्टली जेव्हा असा व्यक्ती जेव्हा हे वाद्य ऐकेल तर डेफिनेटली त्यातनं त्याला काहीतरी पॉझिटिव्हच मिळणार आहे, काहीतरी त्याचा मूड अपलिफ्ट होईल, त्याला थोडंसं काहीतरी अजून आयुष्यात करायची इच्छा होईल, त्याचं इन जनरल जे एक ज्याला म्हणतो की एक नेगेटिव्ह ॲटिट्यूड असतो तो क्षणिक त्या क्षणासाठी तरी इट माइट चेंज इन टू अ पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंड. सो दिस सितार किंवा इन जनरल म्युझिक इट डेफिनेटली हेल्प्स यू इन स्टेबिलायझिंग युअर माइंड. तुमचं मन जे पळत असतं सारखं ते सतार ऐकून एका ठिकाणी त्याला थांबायचे पेशन्स डेव्हलप होतात आणि त्यामुळे जास्त ते कामिंग, सुदिंग वाटतं. आणि याचे स्वर असे आहेत जे ॲज आय सेड की कानाला इतके ते मधुर आहेत की तुम्ही आपोआप
म्हणजे तुम्हाला जर तुमचं अटेन्शन प्रॉपर त्यात असेल तर मग तुम्हाला कष्ट नाही घ्यावे लागत की बाबा आता मी काहीतरी ह्याच्याबरोबर पॉझिटिव्ह इमॅजिन करेन. ते आपोआप आपोआपच होतं. त्या साऊंड बरोबर, त्या वाद्याच्या आवाजाबरोबर ते आपोआपच तुमच्यात व्हायला लागतं. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माईट बी डिफरंट, प्रत्येक माणूस वेगळा असतो, सो प्रत्येक माणसाचा अनुभव वेगळा असू शकतो. पण माझा तरी हा अनुभव आहे की आपोआप तुम्ही एका छान सेरीन स्टेट ऑफ माइंडमध्ये जाता जेव्हा हे वाद्य ऐकायला सुरू करता. जास्त वेळ बसण्यासाठी काही तयारी करावी लागते का? मी आता किती वेळचं बसलोय, थोडं माझे पाय झाले. प्रॅक्टिस आय थिंक सो. काय आहे की आजकाल ॲज आय सेड इतक्या गोष्टी बदलल्या आहेत पहिल्यापासून. आणि आत्ताचं जे आपलं लाईफस्टाईल आहे, आपण जनरली जेवण पण डायनिंग टेबलवर असतं. सो कमी डेफिनेटली झालंय प्रमाण खाली बसायचं प्रमाण खूप कमी झालंय. सो आय थिंक सो जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की खाली बसायची एक बैठक ज्याला म्हणतो, की एका ठिकाणी बसलाय आणि हालत नाहीये, तर ही बैठक डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. हा तेच, कारण आता मी तुमच्याकडे बघतो तुम्ही हलत नाहीत, पण माझं दोनदा असं जरा झालंय. कारण पायाला मुंग्या येतात, थोडस सवय नसल्यामुळे. स्वर हाच ईश्वर आहे असं म्हणता येईल का? डेफिनेटली. माझे जे काही काळ मी 2-3 वर्ष ज्यांच्याकडे शिकलो, उस्ताद रईस बालेखा साहेब, त्यांचे वडील उस्ताद बालेखा साहेब, ते म्हणायचे की सूर ही ईश्वर है. आणि बऱ्याच लोकांनी ही गोष्ट पुढे मांडली आहे की जेव्हा तुम्हाला सूर प्रकट होतो तुमच्यासमोर, तेव्हा साक्षात भगवंताचं दर्शन झाल्याची अनुभूती होते. आणि ह्या गोष्टीची अनुभूतीच घ्यावी लागते. हे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत की तो देव आहे तर तो का आहे. पण जेव्हा तुम्ही त्या एक्सपिरियन्समधनं जाता तेव्हा तुम्हाला जाणवतं की हा सूर्य ॲक्च्युली जे आहे की स्वरच ईश्वर आहे. तर कारण का अजून एक त्याच्या मागे ही पण कल्पना आहे की बऱ्याचशा पंथांमध्ये सगुण उपासना नाही, निर्गुण उपासना आहे. संगीत पण निर्गुण उपासना आहे. मी तुम्हाला सांगितलंय की आता हा सा आहे हे मी तुम्हाला सांगतोय, पण तो तुम्ही बघू शकता का कुठे? तो फक्त इथे जाणवतो तो, बरोबर, की वाजलाय. तर ही निर्गुण उपासना झाली. आणि तसंच ज्या पंथांमध्ये निर्गुण उपासना आहे, संत कबीर झाले, सुफिझममध्ये आहे, किंवा आपल्या इथे पण सगुणातनं निर्गुणाकडे जायचा जो मार्ग सांगितला आहे, सगळ्या बऱ्याचशा आय थिंक प्रत्येक पंथात सगुणातनं निर्गुणाकडे जाण्याचाच रस्ता सांगितला असतो. तर इथे आपण ही उपासनाच निर्गुण आहे, त्यामुळे ह्याला कुठलंही बाउंड्री नाहीये, काही नाहीये, काहीच त्याला हे नाहीये की हाच माणूस हे करू शकतो. तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये, कुठल्याही वेशात, कुठल्याही अवतारात जरी केलं तरी तो जो इफेक्ट होणार आहे तुमच्यावर, तो सारखाच होणार आहे. त्यामुळे डेफिनेटली आपण हे म्हणू शकतो, आणि हे साध्य झालेलं आहे. जे साधक आहेत त्यांना ते बऱ्याच वेळा जाणवतं की बाबा ईश्वराकडे जाण्याचा सगळ्यात सोपा, स्वामी विवेकानंदांचा एक कोट आहे. ते म्हणले होते की म्युझिक इज द इझिएस्ट वे टू रीच गॉड अँड नो अदर फॉर्म ऑफ वर्शिप कॅन मेक यू अटेन गॉड लाईक हाऊ म्युझिक डज. तर जो तुम्ही निर्गुणात हरवून जाता तेच बाकीच्या पंथांमध्ये जे नामस्मरण करत तुम्ही निर्गुणात हरवून जाता, तसंच संगीतात होत असतं. त्यामुळे डेफिनेटली इट्स ट्रू की सूर हाच ईश्वर मानला जातो आपल्या ह्याच्यात. नास्तिक माणूस स्वर शिकू शकतो का? डेफिनेटली. किंवा स्वरामध्ये किती श्रद्धा असते? स्वरामध्ये श्रद्धा असण्यापेक्षा, फॉर एक्झाम्पल आता स्वामींमध्ये श्रद्धा
व्यक्तीची असते एखाद्या, तर इट कम्स टू एखादा नास्तिक व्यक्ती असेल, पण इथे मी समजा त्यांनी एखादा राग स्वतः छेडला, तर त्याचा जो इफेक्ट होणार आहे त्याच्यातनं तो आनंद जो मिळणार आहे तो त्याला डेफिनेटली मिळणार आहे. असं नाही होणार की नास्तिक आहे म्हणून त्याला यमन रागाची शांतता जी आहे ती जाणवणार नाही आहे. डेफिनेटली फॉर एक्झाम्पल सा रे ग रे ग प ग प नी प नी सा, हे स्वर जेव्हा गातोय मी तेव्हा एक थोडंसं हॅपी ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं. एखादा नास्तिक माणूस हे नाही म्हणणार की हे ऐकून मला फार सॅड वाटतंय, पण फॉर एक्झाम्पल सा रे ग रे सा रे ग रे सा, हे ऐकून कोणी म्हणलं नाही की खूप हॅपी आहे. सो ॲज आय सेड, निर्गुण उपासना आहे. त्यामुळे तुम्ही नास्तिक आहात, अगर तुम्ही आस्तिक आहात, त्याचा इफेक्ट जो आहे तो सगळ्यांवर सारखाच होणार आहे. त्यामुळे डेफिनेटली नास्तिक माणूसही हे शिकू शकतो आणि उलटं त्याला भगवंताची, आपण त्याला भगवंत म्हणतो, बट जे निर्गुण आहे त्याला नाम पण नाही आहे काही. बरोबर. तर तो जो अनुभव आहे, अनुभूती आहे, ही नास्तिक माणसालाही तितक्याच इंटेन्सिटीने होऊ शकते जेवढं आस्तिक माणसाला होऊ शकते. म्हणजे सितार किंवा कुठलंही वाद्य कुठल्या धर्माशी किंवा एखाद्याच्या विचाराशी असं बांधलेलं आहे? डेफिनेटली नाही, डेफिनेटली नाही, बिलकुल नाही. ते करू शकतो. उलट आमचे जे बिस्मिल्ला खान साहेब होते ते म्हणायचे की आता जे ख्रिश्चन्स आहेत त्यांचा बायबलवर विश्वास आहे, जे इस्लाम धर्मात मानतात ते कुराणमध्ये मानतात, आपण हिंदू जे भगवद्गीतेत मानतो, ते म्हणायचे की ह्या सगळ्या वेगळ्या वाटा आहेत देवापाशी पोचायचा, पण वाटा वेगळ्या आहेत. संगीत एक अशी गोष्ट आहे जिथे सगळं एक आहे, कारण का पूर्ण जगात स्वर हे 7 आहेत. बरोबर. मग ते हिंदुस्थानात असो, मग का अमेरिकेत असो का चायनात असो, कुठला जगाचा माणूस उठून नाही म्हणू शकत की हा मी 8वा स्वर निर्माण केलाय, असं होऊच नाही शकत. जे 7 स्वर आहेत ते 7 स्वर जगाच्या पाठीवर सगळीकडे सेम आहेत. वाद्य कुठलंही असो, कुठलंही वाद्य असू देत, काही असू देत. त्यामुळे मी इवन बऱ्याच वेळा काही स्टुडंट्स येतात जे थोडासा बायस ठेवतात की आपलं संगीत आहे तेच खूप सुंदर, तर तो बायस मी बरेच वेळा त्यांना सांगतो की दॅट इज नॉट ट्रू. जसा आज शास्त्रीय संगीत आपल्या इथे ऐकून इफेक्ट होतो, तसाच बाहेरच्या इथे पण, फॉर एक्झाम्पल पाश्चात्य संगीतात बेथोवन होता, त्याचं म्युझिक ऐकून बऱ्याच लोकांवर तो इफेक्ट डेफिनेटली झाला आहे. बाहेर तर मोझार्ट जो होता त्याचा एक मोझार्ट इफेक्ट म्हणून जो मेंटल आणि फिजिकल हेल्थवर त्याचे काय इफेक्ट्स होतात ह्याच्यावर खूप मोठे रिसर्चेस झाले आहेत. सो जगाच्या पाठीवर संगीत हे एकच आहे आणि ते कुठल्याही फॉर्ममध्ये प्रेझेंट करा, फोकमध्ये करा, क्लासिकलमध्ये करा, रॉकमध्ये करा, रॅपमध्ये करा, पॉपमध्ये करा, एनिथिंग, त्याचा जो इफेक्ट आहे तो प्रत्येकावर जो होणार आहे तो तसाच होणार आहे. म्हणजे असं प्रत्येकाच्या, फॉर एक्झाम्पल प्रत्येक व्यक्ती जो असतो, मी शास्त्रीय संगीत ऐकत मोठा झालोय, तर माझ्यावर शास्त्रीय संगीताचा डेफिनेटली इफेक्ट जास्त होणार आहे. बरोबर. पण दॅट डझंट मीन की माझ्यावर रॉकचं तितकं असं नाही होणार. मी जर स्वतःला रिस्ट्रिक्शन घातले तर मग मी नेहमी त्या रॉक म्युझिकला हे करत बसेन. बट आय हॅव टू ओपन अप माय सेल्फ अँड एक्सेप्ट द फॅक्ट की 7ही स्वर त्या रॉक म्युझिकमध्येही स्वरच वाजतात, ते प्रेझेंट करायची पद्धत वेगळी आहे. मे बी ते मला आवडेल का ना आवडेल हा पुढचा प्रश्न आहे, बट मी हे नाही म्हणू शकत की जी 1000 लोक ते रॉक म्युझिक ऐकून जी एन्जॉय करतायत ते चुकीचे आहेत ना. सो देर इज अ सेईंग, एक खूप मोठा मस्त न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसायंटिस्ट होता, त्याचं एक बुक आहे दिस इज युअर ब्रेन ऑन म्युझिक म्हणून. तर त्यात त्यांनी खूप सुंदर वाक्य टाकलंय की वन मॅन्स मॅडोना कॅन बी अनदर मॅन्स मोझार्ट. म्हणजे मॅडोना वॉज अ पॉप स्टार,
मोझार्ट वॉज अ प्युअर क्लासिकल म्युझिशियन. आपल्या ह्याच्यात ते कन्वर्ट करायला गेलं तर आपण हे म्हणू शकतो की पंडित भीमसेन जोशी. जर तुमच्यावर भीमसेनजींचं जे गाणं ऐकून इफेक्ट होणार आहे, एखाद्यावर कुठल्या तरी ते पॉपस्टारचं ऐकून होऊ शकतो. याचा अर्थ हे नाही की ती लोक चुकीची आहेत किंवा मी बरोबर आहे. बरोबर. जस्ट प्रेफरन्स वेगळा आहे. त्यामुळे तो रिस्पेक्ट ठेवून आपण पुढे गेलो तर बरोबर. इट स्टेट्स ट्रू की बाबा म्युझिक हे एकच आहे पूर्ण जगात. आणि त्यामुळे म्युझिकमध्ये सगळं एक युनिफाईड आहे. देर इज न्यू युनिटी, देर इज ब्युटिफुल युनिटी इन म्युझिक दॅट यू सी. तिथे गर्व नसला पाहिजे. एक्झॅक्टली. एक प्रश्न आहे की जसं आपण मूवीजमध्ये वगैरे पाहिले की मुलाला जर मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर गिटार वाजून इम्प्रेस होतं. सितार वाजून आपण प्रेम व्यक्त करू शकतो का? डेफिनेटली. सितार मला म्हणजे आता ऑफकोर्स मी सतार वादक आहे म्हणून मे बी माझा थोडा बायस असू शकतो, बट आय फील की सितार वाजवून जे मी व्यक्त करू शकीन किंवा जे व्यक्त होईल त्याची इंटेन्सिटी खूप जास्त हिट होईल. आणि ॲज आय सेड की पॉप्युलर म्युझिकमध्ये देर वॉज अ टाइम बॉलिवूडमध्ये की जे गिटार वाजवून आपण बघतो की शाहरुख खान गिटार घेऊन बसला आणि ही इज ट्राईंग टू इम्प्रेस सम गर्ल, सम ॲक्टर्स अराउंड हिम. तर डेफिनेटली आय फील सितारमधनं तसं होऊ शकतं. त्याच्याकडे तसं बघू नये हा माझा पहिला हे आहे. कारण का गिटारचं थोडंसं पर्पज वेगळा आहे. इट्स यूज्ड फॉर रॉक म्युझिक आणि हे याचा पर्पज थोडंसं स्पिरिच्युअलिटीकडे जास्त जातं. पण जर प्रेम खरंच असेल तर आय थिंक सो लव्ह इज स्पिरिच्युअल. तुम्ही आस्तिक असा अगर नास्तिक असो, यू आर बिलिव्हिंग इन द लव्ह. सो नास्तिक माणूसही शेवटी विश्वास प्रेमात ठेवतो. त्यामुळे व्हॉट आय फील इज की जर तुमचं प्रेम तेवढं शुद्ध असेल आणि तुम्ही फक्त आपलं टाइमपास म्हणून कोणाला तरी इम्प्रेस करा, ॲक्च्युली कोणासाठी तरी काही भावना व्यक्त करायच्या असतील तर इट्स अ ब्युटिफुल वे टू यु नो चॅनलाइज द इमोशन. मूवीमध्ये पण तसं दाखवलं पाहिजे. मे बी आय डोंट नो. कारण का असंही होऊ शकतं की ते दाखवून त्याचं काहीतरी रॉंग सिग्नल जातो आणि मग लोकांनी त्याला म्हणजे इन्स्टेड ऑफ द स्पिरिच्युअल थिंग, इन्स्टेड ऑफ काय आहे आपण जसं फॉर्म्सवर बोललो आता रॉक म्युझिक आणि हे सगळं, तर क्लासिकल म्युझिक इट टेक्स यू इनवर्ड. तर थोडंसं किशोरीताई म्हणायच्या, आमच्या किशोरी आमोणकर, तर त्या म्हणायच्या की संगीत हे शास्त्रीय संगीत मनोरंजन नाही आत्मरंजन आहे. तर समजा ह्याचा पर्पजच आत्मरंजन असेल तर मी ह्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागून जर शिकायला लागलो तर मे बी मी ते तेवढ्या एफिशियंटली शिकू नाही शकणार किंवा तेवढ्या एफिशियंटली ते बाहेर प्रेझेंट नाही करू शकणार. सो ज्या आता मी फॉर एक्झाम्पल एका रॉक शोमध्ये जाऊन एखादा शांत 1.5 तासाचा राग प्रेझेंट करायला तर तो इफेक्ट होणार नाहीये त्यांच्यावर, कारण तिथे जमलेली तो माहोलच नाही. हा एक्झॅक्टली. तर ह्या वाद्याचा माहोल मला असं वाटतं की इट इज मोर टुवर्ड्स स्पिरिच्युअलिटी, इज मोर टुवर्ड्स मेडिटेशन, इट इज मोर टुवर्ड्स. आणि ॲज आय सेड की स्पिरिच्युअलिटी आणि नास्तिक असण्याचा काही हे नाही आहे, कारण का निर्गुण उपासना आहे. सो तो माहोल लक्षात घेता आय डोंट थिंक सो इट्स ॲडवायजेबल की हे मूवीमध्ये मी कोणासाठी तरी सितार वाजवून कोणाला तरी इम्प्रेस करतो. ते गिटार टाईपमध्ये नाही, पण या स्पिरिच्युअल वेनी जर ते झालं तर होऊ शकतं. डेफिनेटली होऊ शकतं. आता आपण असं बघतो की मार्केटमध्ये ऑनलाईन पण सगळ्या गोष्टी भेटत आहेत. प्रत्येक गोष्टीची कॉपी तयार होते, फर्स्ट कॉपी तयार होते. समजा मग आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मिराजवरनं बनवून घेता, समजा एखाद्याला सितार घ्यायचं आहे, शिकायचं आहे, तर कसं ओळखायचं की सितार कशी चांगली किंवा कशी त्याची निवड करायची? त्याची निवड थोडंसं ह्या टफ काय जातं माहिती आहे की
आता तुम्ही गिटार्स बघितले तर त्याचा एक स्टँडर्डाइज्ड वे ऑफ मेकिंग आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की यामाहाचं हे मॉडेल घ्या, तर त्याचे मेजरमेंट्स ठरलेले आहेत. मग ते मेजरमेंट्स चुकले तर मग समजायचं की अरे हे मॉडेल जरा खराब आलंय आपल्याला. किंवा गिब्सन लेस पॉल आहे, फेंडर स्ट्रॅटोकॅस्टर आहेत, ह्या मॉडेल्सचा स्पेसिफिकेशन्स आणि त्यांचं वे ऑफ मेकिंग हे ठरलेलं आहे. सितारचं थोडंसं कसं झालंय की स्टँडर्डाइज्ड तितकंसं मेकिंग नाही आहे. थोडंसं सेंटीमीटर्समध्ये फरक पडतो, इंचात नाही, एखादा सेंटीमीटर, पण दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. सो व्हॉट आय फील इज राईट वे टू टेस्ट इज, एकतर तुम्ही ह्याला तबली म्हणतात, हा जो पुढचा भाग आहे, तर तबली चेक करायची की ती तबलीची क्वालिटी काय आहे. सेकंड थिंग, लाकडाची क्वालिटी कशी आहे, वुडन क्वालिटी. थर्ड थिंग, हा जो तुंबा आहे, भोपळा ज्याला आम्ही म्हणतो, तर तुंबा पिचकट नसावा. हा मारल्यावर याचा आवाज जो आत्ता येतोय तो असा पिचकट आवाज आला, मग याचा अर्थ की बाबा तो ऑलरेडी कुठेतरी डॅमेज्ड आहे. तर ह्या बेसिक गोष्टी तर डेफिनेटली तुम्ही चेक करू शकता. आणि बाकी आय फील की बिगिनरनी पहिले लगेच सतार घ्यायच्या आधी पहिले कोणाकडे तरी जाऊन 1 महिना थोडंसं शिकावं, आणि मग तो टीचर किंवा तो गुरुच बेटर गाईड करेल की ते त्याची परख कशी असली पाहिजे. कारण का जसं मी म्हटलं, मिरजेत खूप फॅमिलीज आहेत ज्या सतार बनवतात. एका फॅमिलीत एका माणसाने बनवलेली ही सतार आणि दुसरी सतार, ह्यातही जमीन आसमानाचा फरक असतो. कारण का ॲज आय सेड की ते मशीन मेकिंग नाही आहे, ते हँडमेड आहे. त्यामुळे तो फरक डेफिनेटली हँडमेड गोष्टींमध्ये येणारच आहे. सो थोडंसं इकडे चांगली सितार मिळणं ह्यात रिस्क फॅक्टर वाढतो. ॲज आय सेड, यामाहाचं हे मॉडेल आहे तर ते तसंच असणार आहे, पण ह्यात मे बी स्पेसिफिकेशन्स मायन्यूट चेंज होऊ शकतात, ज्यांनी बराच फरक पडू शकतो. सो त्याची परख असण्यासाठी इट्स बेटर की तुम्ही एका प्रॉपर टीचर किंवा गुरुकडनं सल्ला घेऊन हे वाद्य घ्यावं. आणि कधी ऑफलाईनच म्हणजे ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष? मलाही आधी असं वाटायचं, पण कोविड नंतर बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या, बऱ्याच गोष्टी बदलल्या. डेफिनेटली ऑफलाईनमध्ये, सी आय एम एन ओल्ड स्कूल पर्सन. माझं एज जरी 27 असलं तरी आय एम अ व्हेरी ओल्ड स्कूल पर्सन, आणि आय स्टील प्रिफर टू मीट पीपल. आणि ही जी एनर्जी आहे ती ऑनलाईन ह्याच्यात डेफिनेटली येत नाही. पण जर तुमचा सोल एम असा आहे की बाबा मला हे वाद्य काही करून शिकायचंच आहे, कारण का आता काही स्टुडंट्स माझे आहेत हू स्टे आउटसाइड ऑफ द कंट्री. USA मध्ये आहेत, नॉर्थ कॅरोलायनामध्ये आहेत इन USA, मग कॅलिफोर्नियाला आहेत, सो काही UK मध्ये आहेत. सो त्यांच्यासाठी आपल्या इथे सितार टीचर्स आर इझिली अवेलेबल. तिकडे नाही आहेत. तिकडे सितार मेकर्स पण तेवढे अवेलेबल नाहीत, सितार टीचर्स पण अवेलेबल. सो अशा एखाद्या व्यक्तीला समजा शिकायचं असेल आणि तर डेफिनेटली ऑनलाईन मोड, कारण का त्यातनं ॲटलिस्ट तुम्ही शिकायला लागता, तुमचं हळूहळू स्टार्ट होतं. एक्झॅक्टली. आणि ती एनर्जी एकदा जेव्हा तुम्ही त्यात रियाज करायला लागता, प्रॅक्टिस करायला लागता, तेव्हा 80 to 90% यू कॅन गो क्लोज टू द व्हॉट इट फील्स लाईक, समोरासमोर बसून शिकणं आणि शिकवणं. ऑल्सो इट्स नॉट जस्ट अबाउट पीपल स्टेईंग आउटसाइड ऑफ द कंट्री. और आता पुण्यातच काही स्टुडंट्स आहेत की ॲज आय सेड, आत्ताचा काळ असा आहे, आपण म्हणजे त्याच्याप्रमाणे स्वतःला बदललं नाही तर थोडासा म्हणजे मुश्किल हो जाएगा ही विद्या पुढे चालवणं. सो काही स्टुडंट्स आहेत की हू स्टे फार, किंवा इवन इफ दे आर स्टेईंग नियर, त्यांचे पर्सनल कमिटमेंट्स आहेत, फॅमिलीज आहेत, त्यांना घरी लक्ष ठेवावं लागतं, मुलं आहेत. सो इन दॅट केस ते ऑनलाईन शिकतात माझ्याकडनं. आणि आय फील की ॲटलिस्ट माझ्या गुरूंनी एक गोष्ट ती सांगितली की
ॲज अ टीचर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की जास्तीत जास्त लोक ह्यात आली पाहिजेत आणि ती टिकून राहायला पाहिजेत. तर एखाद्या व्यक्तीने पूर्णपणे त्याला घरच्या, कारण का माझं हे प्रोफेशन आहे, बट नॉट नेसेसरीली एखादा जो व्यक्ती IT इंजिनियर आहे किंवा इन सम अदर फील्ड, त्याच्यासाठी त्याचं प्रोफेशन महत्त्वाचं आहे. दिस इज अ हॉबी. ह्याच्यातनं त्याला आनंद मिळतोय. सो ऑनलाईन मोडमधनं जर त्याला त्याचा आनंद आणि हॉबी टिकवता येत असेल तर वाय नॉट इज माय क्वेश्चन. सो डेफिनेटली तो मुद्दा मी डोक्यात ठेवून आय ट्राय टू बी ॲज फ्लेक्सिबल ॲज पॉसिबल. सो काही स्टुडंट्स असेही करतात की महिन्यातनं 1-2दा क्लासला येतात, बाकी ऑनलाईन सेशन्स करतात, किंवा वर्षातनं कधीतरी जे बाहेर राहतात ते 1-2दा इकडे येतात, बाकी ऑनलाईन. काहींना मी अजून भेटलोच नाही. तर डेफिनेटली आय फील ऑफलाईन इज डेफिनेटली बेटर, बट यू शुडंट क्लोज युअर सेल्फ की फक्त ऑफलाईनच आहे. ऑनलाईन आता एवढ्या आपल्याकडे सोयी अवेलेबल आहेत. हा पॉडकास्ट पण आपण ऑनलाईनच करतो. असं नाही की बाबा हा बघायला इथे 500 लोक आलीत, कारण का ह्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ॲज टीचर माय जॉब इज टू एन्श्युअर की हे ॲज आय सेड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, ते माध्यम कुठलंही असो. एक्झॅक्टली. प्राइस रेंज काय असते साधारण, सुरुवात किती ते किती होऊ शकते, आणि बिगिनरसाठी कोणती प्राइस रेंज हे आहे? साधारण मिरज सितारची प्राइस रेंज एक बिगिनर मॉडेल कॉस्ट 25,000 to 30,000 पासनं सुरुवात आहे. अगेन ॲज आय सेड स्टँडर्डाइज्ड मेकिंग नाही आहे, त्यामुळे हे खूप बदलत असतं. बट 25 to 30 इज द बिगिनिंग रेंज व्हॉट आय नो ऑफ. माईट चेंज फ्रॉम सितार मेकर्स आणि प्रत्येकाचं, कारण का मी ह्या सितार मेकरला जाऊन नाही सांगू शकत की बाबा तू मला बिगिनर 25ला दे. तो म्हणेल नाही हे माझे कष्ट आहेत, मला ह्याला 30ला विकायचं. फेअर इनफ. नो, ते घेईल कोणी का नाही दॅट इज अ ऑलटुगेदर डिफरंट क्वेश्चन. बट दॅट इज द स्टार्टिंग प्राइस रेंज दॅट यू कॅन एक्सपेक्ट वेन यू गो टू बाय अ सितार. 25,000 to 30,000. याचं आता पुढे भविष्य काय, म्हणजे फक्त सितारच्या प्रोफेशनवरती घर चालू शकतं का, म्हणजे काय? डेफिनेटली. म्हणजे सितारच्या प्रोफेशनवर घर डेफिनेटली चालू शकतं. सो दिस आय कॅन स्टेट माय ओन एक्सपिरियन्स की एवढंच आहे की तुम्ही ह्या वाद्यात घर चालवायचं म्हणून नका पडू. आवड, हॉबी त्यात पहिले गो इन टू इट. कारण का हे कन्व्हेन्शनल आपला जे करिअर पाथ्स आहेत त्याच्यापैकीचं नाही आहे, ॲटलिस्ट इंडियात तरी नाही. फॉरेनमध्ये असे आहेत की हू खूप सिरियस युनिव्हर्सिटीजमधनं ते ग्रॅज्युएट आणि दे गेट प्लेस्ड इन ऑर्केस्ट्राज एक्सेट्रा एक्सेट्रा. पण इन जनरल ऑल ओव्हर द वर्ल्ड आर्ट इज अ फील्ड वेअर तुम्हाला एक इन्स्टॅबिलिटी किंवा ज्याला आपण म्हणतो की आय थिंक सो इन्स्टॅबिलिटी इज द राईट वर्ड, की ती थोडीशी तुम्हाला त्याला सामोरं जावंच लागतं. सो माय सजेशन इज की ह्याच्यावर घर डेफिनेटली चालू शकतं, बट डोंट गेट इन टू इट कारण का मला घर चालवायचं आहे. सो त्याने देन देर आर सो मेनी अदर प्रोफेशन्स. इफ तुम्ही जर कलेत जाताय तर इनिशियली जस्ट गो फॉर द लव्ह ऑफ इट. आणि जर तुमचा तेवढा विश्वास असेल त्या कलेत तर ती कला तुम्हाला डेफिनेटली तेवढं तारून नेते की तुमचं आय मे ऑर माईट नॉट एन्जॉय द लक्झरीज ज्याला आपण म्हणतो की पार म्हणजे मी बंगले घेतलेत आणि फुल एकदम जे स्टँडर्ड्स ऑफ सोसायटी असतात. बट आय कॅन डेफिनेटली मेक अ व्हेरी डिसेंट नाईस वे ऑफ लिव्हिंग फॉर माय सेल्फ. आणि दिस इज जस्ट लाईक ॲक्टिंगमध्ये पण जसं असतं. मे बी जर तुम्ही म्युझिशियन ॲज अ म्युझिशियन खूप ग्लोबल स्टेजला झळकला तर यू कॅन लिव्ह दॅट काइंड ऑफ लाईफ. बट इफ नॉट तरी यू कॅन डेफिनेटली लीड अ व्हेरी नाईस डिसेंट लाईफ. कंडिशन की तुम्ही यू आर डुईंग इट फॉर द लव्ह ऑफ दॅट. कारण का जर मी ह्यात कमर्शियल ॲस्पेक्ट आणायला लागलो, कमर्शियल ॲस्पेक्ट म्हणजे
definitely I think about the playing fees that I get, about the tuition fees that I receive from my students. तो अँगल आणलाच पाहिजे. पण ॲट द एंड ऑफ द डे आय शुड बी मोर सॅटिस्फाईड की आय एम डुईंग दिस रॅदर दॅन मी काउंटिंग द यु नो फीज. हां एक्झॅक्टली. सो तसं केलं तर तुम्ही मेंटली स्टेबल राहू शकता आणि शेवटपर्यंत ह्याच्यात टिकू शकता. तसं नाही केलं तर मग तुम्हाला एका पॉइंटला ते फ्रस्ट्रेशन यायला लागतं की अरे मग आता काय करू, आणि मग यू स्टार्ट डुईंग इट फॉर द मनी आणि हळूहळू त्या कलेचं प्रेम मे बी तुमच्यातनं जाऊ शकतं. बरोबर. तो म्हणते परत काहीतरी सादर करा, परफॉर्म करा, आम्हाला शेवट करा. मजा आली, छान हे झालंय. तुम्हाला कुठलं हे शिकत असताना एखादी आठवण काही शेअर करायची किंवा आतापर्यंतच्या याच्यातलं एखादा? येस डेफिनेटली. सो माझी आठवण इन द सेन्स की आमचा क्लास सुरू असायचा आणि आमचे गुरु बसलेले असायचे आणि 10-12 लोक असायची. सो सगळा क्लास झाला की त्या हॉलमध्ये जाऊन बसायचे आणि मग मी बसून आपापली प्रॅक्टिस करायचो. तर एक संध्याकाळ अशी आली की जेव्हा मी राग यमन वाजवत होतो आणि वाजवता आय लॉस्ट ट्रॅक ऑफ टाईम. मला कळलं नाही की किती वेळ झाला आहे आणि 1.5 तास झाल्यानंतर मी जेव्हा सतर खाली ठेवली आणि घड्याळाकडे बघितलं तेव्हा लक्षात आलं की अरे 1.5 तास झाला आहे. सो ती जी स्टेट ऑफ माइंड होती, मी हे डिसाईड केलं की ही स्टेट ऑफ माइंड मला कायम आयुष्यात हवी आहे. सो दॅट वॉज द टर्निंग पॉईंट इन माय लाईफ, जेव्हा मी स्वतः डिसाईड केलं की मला सितारमध्येच पुढे माझं आयुष्य काढायचं आहे. सो ती एक माझी आठवण अजूनही आहे आणि आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ माय पॅरेंट्स, गुरुज, सद्गुरूज, सगळ्या जेवढे वेल विशर्स आहेत की हा अनुभव मला तेव्हा आला. मे बी तो आला नसता तर मी ह्या क्षेत्रात नसतो आलो. बट तो जो क्षण होता की, आणि ते 1.5 तास वाजवून झाल्यानंतर जेव्हा मी घरी जायला लागलो तेव्हा मला म्हणजे मी असं चालत घरी जात होतो, बट असं होतं की मी एका वेगळ्याच विश्वात आहे. आजूबाजूला काय चालू आहे मला काही फरकच पडत नव्हता, मला तेवढं काही ऐकूही येत नव्हतं, मी एक वेगळ्याच विश्वात होतो. सो ती एक आठवण अजूनही ताजी आहे माझ्या डोक्यात. दिस हॅपन बॅक इन 2018 आय थिंक. सो 2018 शिकायला लागल्यापासून 2 का 3 वर्षानंतर हा अनुभव आला मला आणि मग तो अनुभव अजूनही फ्रेश माझ्या डोक्यात आहे आणि आय ट्राय टू अचीव दॅट स्टेट ऑफ माइंड जेव्हा केव्हा मी वाजवत असतो. कधी ती स्टेट ऑफ माइंड येते, कधी नाही येत, ॲज अ सेड इट्स अ जर्नी. पण जेव्हा येते तेव्हा म्हणजे असं वाटतं की हां, ह्यासाठी आपण सुरू केलं आहे ते. तंद्री लागली पाहिजे काय लेटनी, तो शब्द आहे का? तंद्री, येस, तंद्री लागली. तुम्ही म्हणा तरी ऐकलं, दारू न पिता तंद्री लागली. येस ॲब्सोल्युटली. काहीतरी शेवट करूयात आपण. ठीक आहे.